राज्यात काँग्रेसला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेस आमदार राजू पारवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली आहे। तर राजू पारवे रामटेक लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्यामुळे या भेटीला आता महत्त्व आलंय। फडणवीस आणि पारवेंमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे राजू पारवे सुद्धा आता महायुतीच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। गुड मॉर्निंग उदय, आता काँग्रेसला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जी चर्चा केली आहे, नेमकी ही भेट कशासाठी होती? खरं तर आता लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसतसं नागपुरात देखील राजकीय घडामोडींनी वेग घ्यायला आता सुरुवात केलेली आहे। आणि नागपूर शहरातला लोकसभा मतदारसंघामधून महायुतीनं नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली। मात्र नागपूर ग्रामीण हा मतदारसंघ रामटेक चा जो मतदारसंघ आहे तिथं अद्यापही महायुतीकडून जे आहे ते उमेदवारांची घोषणा झालेली नाही। या महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो शिंदे शिवसेनेकडे आहे आणि इथे जे विद्यमान खासदार आहेत कृपाल तुमाने त्यांच्याविषयी नाराजी असल्याने जे आहे ते यंदा नवीन चेहऱ्यावर शिंदे गट दाव लावण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवर उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेतली आणि जवळजवळ अर्धा तास जी आहे या भेटीमध्ये चर्चा झाली। त्यामुळे इथून पुढे नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा फटका बसू शकतो का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण राजू पारवे यांना जर लोकसभेची या रामटेक मतदारसंघातून जर तिकीट दिली तर त्याचा फायदा जो आहे तो महायुतीला आणि शिंदे गटाला होणार आहे। त्यामुळे कालच्या या भेटीचे अनेक अर्थ निघतील आणि जर हे अर्थ किंवा जे काही तर्क लावले जातात ते तर्क जर खरे निघाले तर नक्की जे आहे ते काँग्रेसला एक मोठा धक्का नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या काळात बसेल, यात काही शंका नाही। त्यामुळे इथल्या सगळ्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।